आता रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढणारा विठ्ठल आपण बघूयात. रुक्मिणी रुक्मिणी आवाज देतोय हरी, रुसू नकोस बाई आता जवळ आली वारी. बरं दिसतं का हे आता असं लांब जाऊन उभा राहणं? आई कुठे विचारल्यावर कसं सांगू मी भांडण झालं? कुठल्याही क्षणी येतील आता मुक्ती आणि जणी, उभी राहा ना दारात घेऊन गुळ पाणी. आई विना पोरी माहेरी येतील, नाहू माखू घालून त्यांना चंद्रभागेवर नेशील. गोड धोड खाऊ घालून हवं नको सगळं बघशील, अन निसताना तेवढी अंगाई मात्र म्हणशील. निघताना दे थोडीशी मायेची शिदोरी बांधून, माहेरी येत जा म्हणावं ग अधून मधून. आई म्हणून निरोप घेतील, तुझाही येईल कंठ दाटून. चंद्रभागेलाही बरं वाटेल ग इंद्रायणीला भेटून. पुरे झाली मनधरणी, सगळं मी करीन, एकाच देवळात पण लांब उभी राहील. तेवढ्या वेळेपुरता का होईना अबोला सुटला, तेवढ्या वेळेपुरता का होईना अबोला सुटला. आणि रुक्मिणीकडे पाहून विठ्ठल प्रसन्न हसला, विठ्ठल प्रसन्न हसला. Download ShareChat.